नमस्कार, मी अश्विनी. किचनमध्ये वापरला जाणारा हा अमूल बटर तुम्हाला माहितीच असेल. तर हा अमूल बटर आपण घरी आणल्यानंतर क्यूब्स काय आपले पुरत नाहीत, कारण भाजीमध्ये ब्रेडवरती याला सर्व केल्यानंतर तो तो शिल्लक काही राहत नाही. म्हणून आज आपण घरच्या घरी अमूल बटर कसं बनवायचं ते पाहतोय. इथे वाडग्यामध्ये 1 वाटी साजूक तूप गरम करायचे, त्यानंतर गार करून टाकायचे. यामध्ये चिमूटभर हळद टाकायचे आणि त्याचबरोबर चिमूटभर आपल्याला फक्त थोडासा कलर टाकायचे. तुमच्याकडे फूड कलर नसेल तर हळद टाका. आता यानंतर सर्वात शेवटी बर्फाचे तुकडे टाकायचे, तर आईस क्यूब टाका आणि त्यानंतर असं फेटून घ्या. तर तुम्ही बघू शकता काही मिनिटांमध्ये आपलं हे बटर तयार व्हायला लागेल. तर हे सगळं मिश्रण एकत्र मिक्स केल्यामुळे आपल्या बटरची प्रोसेस तयार होते. यामध्ये आईस क्यूब कमी वाटत असेल तर थोडे 1-2 ॲड करा आणि त्यानंतर छान असं फेटून घ्या. त्यानंतर आपलं हे बटरसुद्धा तयार व्हायला लागेल. थोडंसं वरती पाणी दिसत असेल तर पाणी साईडला काढून ठेवा. या सर्व मिश्रणाला मला जवळजवळ 20 मिनिटे लागली आहेत. त्यानंतर आपलं हे छान असं बटर तयार झालं तर मस्त असा अमूल बटर तयार झाले. आता आपण एका छोट्याशा डब्यामध्ये प्लास्टिकच्या ठेवायचं आहे. तुमच्याकडे काचेची बरणी असेल तर त्यामध्ये सुद्धा ठेवू शकता. शिवाय तुम्ही याचे क्यूब्ससुद्धा तयार करू शकता. जास्त क्वांटिटीमध्ये आपलं हे घरच्या घरी अमूल बटर तयार झाले. अगदी कमी साहित्यात आपण हे अमूल बटर तयार केले. काय मग मैत्रिणींनो, पाहिलंत ना, अगदी सोपी आणि साधी अशी ही आपली अमूल बटरची रेसिपी आहे. तुम्हाला आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करून मला कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि हां, ते घंटीचं बटन सुद्धा दाबायला विसरू नका. चला तर मग नवीन रेसिपीसोबत परत भेटूया. बाय बाय.